आज आहे आमच्या श्राव्याचा बर्थडे. हो ना श्रावू? हो ना? हा, हॅपी बर्थडे श्रावू. तू थँक्यू म्हणायचं असतं पिल्लू. थँक्यू म्हण. श्राव्याला बर्थडे करायला खूप आवडतो ना? श्राव्या, तुझ्या बर्थडे साठी कोणती थीम ठेवायची आपण? बटरफ्लाय ठेवूयात. तुला बटरफ्लाय आवडतो ना? म्हण एकदा बटरफ्लाय म्हणून दाखव. बटरफ्लाय. हा ड्रेस नाहीये पिल्लू तुझा. आपण नंतर बर्थडे साठी घालणारा जो ड्रेस आहे ना तो बटरफ्लायचा आहे. ओके, आवडेल ना तुला? आणखीन काय काय करायचं बर्थडे साठी तुझ्या? इकडे बघून बोल पिल्लू, इथं. हा, आणखीन काय काय करायचं? ओ बर्थडे करायचा ना तुझा? डेकोरेशन करायचं ना? तुला आवडतं ना? आवडतं ना डेकोरेशन केलेलं? हा, खूप आवडतं ना? बर्थडे कसा करायचा श्रावूचा? छान छान ना? खाली बसून बोल. हा, बस बोलो. तुला कोणत्या कलरचा ड्रेस घालायचा बाळा? सांग. पिंक. तुला पिंक आवडतो? ओके, चालेल. तुला पिंक कलरचा ड्रेस घालायचा आपण. आता कोणत्या कलरचा ड्रेस घातलास तू? पिंक. हा, पिंक कलरचा ड्रेस घातला आता पण. हो ना? हा. ताबे, ही डॉल तुला कोणी दिले? मम्माने. काय पिल्लू? हा, तुझ्या डॉलने बेल्ट घातलाय. काय घातलाय? बेल्ट. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आपण पाहूयात की बर्थडे गर्ल आणखी उठली आहे का नाही. किती झोपेत पण गोड दिसते ना माझं बाळ. बर्थडे गर्ल उठण्याचा पण वेट करू. इथे मी छोटेसे डेकोरेशन केले होते आणि बलून्स पण वेळेवर टाकले होते, जेणेकरून तिला उठल्या उठल्या तिला असे सरप्राईज भेटले पाहिजे आणि ती अगदी खुश व्हायला पाहिजे यासाठी. हॅपी बर्थडे श्राव्या. गुड मॉर्निंग. बलून्स आणि लाइटिंग पाहून तिला कळतच नव्हते की हे नेमकं काय आहे. आणि उठल्या उठल्या माझं लेकरू न रडता इतक्या छान पद्धतीने ती बलून सोबत खेळत होती. वाव, तुम्ही ते पाहू शकता की ती किती खुश होती आणि स्वतःचा बर्थडे एन्जॉय करत होती. नंतर श्राव्याला अंघोळ घालून घ्यायचे होते आणि त्यासाठी मी तिला अगोदर ओवाळून घेत होते. तुम्ही इथे बघू शकता किती छोटीशी आहे श्रावू, तरी पण इतकी कोऑपरेट करत होती. म्हणजे बिलकुल पण रडत नव्हती, काही नाही. प्रत्येक गोष्ट एकदम शांततेत करून घेत होती. म्हणजे तिला असं वाटत होतं की आज माझाच दिवस आहे फक्त. इथे अंघोळ घालण्यासाठी पण छोटेसे डेकोरेशन करून घेतले होते. म्हणजे ज्या फुलाच्या पाकळ्या वगैरे असतात ना त्या फक्त स्प्रेड करून घेतल्या होत्या. आणि बॅक साईडला तर बर्थडेचे डेकोरेशन ऑलरेडी केलेलेच होते. आता बर्थडे गर्ल अंघोळ करणार. टप मध्ये बसून पाणी उडवत होती. फुल एन्जॉय करत होती. आणि आज आम्ही पावभाजीचा बेत केला होता आणि आम्ही पावभाजी तिकडे बनवण्यात बिझी होतो आणि इथे बहीण भाऊ म्हणजे रियांश आणि श्राव्या मस्त खेळत बसले होते. आणि श्राव्या फोटोसाठी पोज देत होते. तिला असं वाटत होतं की मी तिचे फोटोज क्लिक करते. बर्थडे साठी इथे मी घरच्या घरी डेकोरेशन केले होते. तुम्हाला आवडले का नाही हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. रियांश रेडी होऊन बसला आहे आणि श्राव्या पण आजीच्या मांडीवर बसली आहे, पण तिला तयार करायची आणखी बाकी आहे. खास श्राव्याच्या बर्थडे साठी इथे माझी आई आली आहे. हे आहे श्राव्याचे बर्थडे गिफ्ट, जे मी आणि तिच्या पप्पांनी तिला गिफ्ट केले आहे. थँक्यू दादा. रियांशने छोटेसे गिफ्ट श्राव्यासाठी घेतले होते आणि ते तिला दिले आहे.
श्राव्याला इथे मी रेडी करत आहे. ती म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये चिडत नाही. तुम्ही ते बघू शकता किती खुश आहे. म्हणजे हर एक गोष्टीमध्ये तिला हव्या हव्याशा वाटत आहेत. असं नाही की बाबा हे काय करत आहे मम्मा माझ्यासोबत, बिलकुलच नाही. हा बर्थडेचा जो ड्रेस आहे तो माझ्या आईने श्राव्यासाठी घेतला आहे. या ड्रेसमध्ये श्राव्या कशी दिसते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. इथे केक कटिंग साठी बर्थडे गर्ल रेडी झाली आहे. तुम्ही ते बघू शकता की किती छान छान अशा ती पोज देत आहे फोटो काढण्यासाठी. श्राव्यासाठी व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे. यानंतर आम्ही तिला ओवाळून घेतले. हॅपी बर्थडे श्राऊ. या प्रकारे छान पद्धतीने श्राव्याचा आज बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला आहे. तुम्हाला आवडला का नाही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि या बर्थडे मध्ये एकाच गोष्टीची कमी होती, ते म्हणजे श्राव्याचे पप्पा. ते कॅनडाला असतात, त्यामुळे ते जर इथे असते तर आमचा जो आनंद आहे तो आणखी द्विगुणित झाला असता. आय विश नेक्स्ट बर्थडेला आम्ही सगळे सोबत असू. हा व्लॉग आहे तो मी इथे संपवत आहे. भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.